Myself Maharudra Rak, lecturer at Vishweshwaraya Polytechnic, Almala. Today we are going to discuss the next part of the integration, that is examples based on integration of 1 divided by a plus or minus b sin x, a plus or minus b cos x. This a and b, these are constant, म्हणजे या ठिकाणी नंबर येणार आहेत. आता कालचे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सेमच होते. फरक एवढा होता, कालचे जे एक्झाम्पल होते त्यामध्ये हे जे साइन आणि कॉस आहेत ह्या दोघांचा अँगल 2x आला होता, आणि आजचे जे एक्झाम्पल आहेत यामध्ये हे जे साइन आणि कॉस आहेत ह्या दोघांचा अँगल यायला लागला x. बाकी सगळं सेम आहे. तर काय करा, पहिल्या स्टेप मध्ये तर दोनच स्टेप आहेत, त्या दोन स्टेप सुरुवातीला अप्लाय करा. मग स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, तर स्टेप नंबर 1 मध्ये माझ्याकडं साइन आणि कॉस ह्या दोघांचे हाफ अँगल फॉर्म्युले फक्त टॅन मधले, म्हणजे साइन 2x चा एक फॉर्म्युला फक्त टॅन मध्ये होता, तसाच कॉस 2x याचा पण टॅन मध्ये एक फॉर्म्युला होता. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जर साइन x असेल तर साइन x चा फॉर्म्युला अप्लाय करा टॅन मधला, कॉस x असेल तर कॉस x चा फॉर्म्युला अप्लाय करा टॅन मधला, आणि जर एक्झाम्पल मध्ये जर साइन पण आलं आणि कॉस पण आलं तर दोघांचे फॉर्म्युले अप्लाय करा टॅन मधलेच. तर स्टेप नंबर 1 हे सगळ्यात महत्त्वाच्या दोन स्टेप आहेत. स्टेप नंबर 1 मध्ये करा, तर साइन x इक्वल टू फॉर्म्युला होता 2 टॅन डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. अँगल हाफ करा, तर x याचा हाफ येणार आहे x डिवाइडेड बाय 2. हाफ करायचं म्हणजे इथला जो अँगल x आहे त्याला 2 न डिवाइड करा. सो टॅन x बाय 2 टॅन स्क्वेअर x बाय 2. तसाच cos x चा एक फॉर्म्युला होता, तर cos x इक्वल टू फॉर्म्युला होता 1 मायनस टॅन स्क्वेअर, अँगल हाफ करा, ते येणार आहे x बाय 2 डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, अँगल हाफ करा, ते येणार आहे x बाय 2. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, प्रत्येक वेळेस हे जे टॅन x बाय 2 आहे त्याला इक्वल टू t पुट करा. प्रत्येक वेळेस तेच येणार आहे. सो पुट टॅन x बाय 2 इट इज इक्वल टू t. प्रत्येक वेळेस टॅन x बाय 2 त्यालाच इक्वल टू t पुट करायचं आहे. त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x बाय 2 इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x, तो येणार आहे dt डिवाइडेड बाय dx. आता फॉर्म्युला अप्लाय करा, तर टॅन x बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह होता, टॅनचा डेरिव्हेटिव्ह होता sec स्क्वेअर, इथे अँगल x बाय 2 आहे इनटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर इथे अँगल आहे x बाय 2. ह्या x बाय 2 चा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा 1 बाय 2 कॉन्स्टंट बाहेर निघणार आहे आणि dx कॅन्सल होणार आहे. तर टॅन x बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x बाय 2 इनटू x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो येणार आहे 1 बाय 2 इक्वल टू dt डिवाइडेड बाय dx. नाउ नंतर सगळे इक्वेशन जर मला t मध्ये पाहिजे असेल तर काय करा, काल हे सांगितलं होतं मी, इथं sec स्क्वेअर x बाय 2 आहे, तर sec स्क्वेअर x बाय 2 म्हणजे किती आहे, तो 1 प्लस टॅन स्क्वेअर x बाय 2 इनटू हे 1 बाय 2 इक्वल टू dt डिवाइडेड बाय dx. 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू असते sec स्क्वेअर, इथे x बाय 2 आहे म्हणून अँगल घेतला x बाय 2. हे 1 प्लस, आता टॅन x बाय 2 किती होतं, तर ते होतं t. सो टॅन, इथे टॅनचा स्क्वेअर आहे मग t चा स्क्वेअर करा, हे 1 बाय 2 dt डिवाइडेड बाय dx.
आता मला इथून जर dx जर फाइंड करायचा असेल तर dx इकडे डिव्हिजन मध्ये इकडे आलं तर त्याचं होणार आहे मल्टिप्लिकेशन. सो 1 प्लस टी स्क्वेअर हे 1/2 dx इक्वल टू dt. फक्त dx ला या साईडला शिफ्ट करा. आता dx इथून सेपरेट करा. dx सेपरेट करायचं तर हे जे 2 आहे ते dx ला डिव्हिजन मधले आहेत. समोर गेलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो 2 इंटू हे dt. 1 प्लस टी स्क्वेअर हे dx ला मल्टिप्लाय मधले, समोर गेलं तर त्याचं होणार आहे डिव्हिजन. सो 1 प्लस टी स्क्वेअर. ही झाली स्टेप नंबर 2. प्रत्येक वेळेस काय करा, tan x/2 इक्वल टू टी पुट करा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मला dx किती भेटणार आहे तर ते भेटणार आहे 2 इंटू dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. याचं एक एक्झाम्पल घेतो मी. वन डिवाइडेड बाय 5 प्लस 4 cos x dx. I इक्वल टू त्याला कन्सिडर करा. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जर cos x असेल तर cos x चा फॉर्म्युला यूज करा tan मधला. sin x असेल तर sin x चा फॉर्म्युला यूज करा tan मधला, किंवा दोन्ही असतील तर दोघांचे फॉर्म्युले यूज करा. आता या ठिकाणी जर बघितलं तर cos x आले तर cos x चा फॉर्म्युला यूज करा. सो युजिंग cos x इक्वल टू फॉर्म्युला होता 1 मायनस tan स्क्वेअर x/2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x/2. याच्यामध्ये पुट करा 1 डिवाइडेड बाय 5 प्लस 4 ॲज इट इज. तर cos x किती होतं तर हा फॉर्म्युला cos x चा या ठिकाणी लिहा. तो 1 मायनस tan स्क्वेअर x/2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x/2 dx. इथं cos x होतं म्हणून cos x चा मी हा फॉर्म्युला यूज केला. स्टेप नंबर 1 असेल, स्टेप नंबर 2 असेल, सगळ्या एक्झाम्पल मध्ये सेम राहणार आहे. सो पुट tan x/2 इट इज इक्वल टू t. प्रत्येक वेळेस tan x/2 इक्वल टू t पुट करा. प्रत्येक वेळेस ह्याला जर खाली मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं आणि तिथून जर मी dx काढलं तर dx प्रत्येक वेळेस मला भेटणार आहे 2 इंटू dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय ज्या ज्या ठिकाणी tan x/2 आहे त्या त्या ठिकाणी लिहा t. सो 5 प्लस 4 1 हे मायनस ॲज इट इज tan x/2 किती होतं तर t होतं 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे dx राहिलं तर dx प्रत्येक वेळेस किती भेटणार आहे तर ते भेटणार आहे 2 इंटू dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे दोन पार्ट एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये या ठिकाणी प्लस यायला लागले, मग याला ब्रॅकेटच्या मध्ये लिहा. या ठिकाणी प्लस यायला लागले तर याला पण ब्रॅकेटच्या मध्ये लिहा. ह्याच्यानंतरच्या स्टेप कॅल्क्युलेशन सगळ्यांसाठी सेम राहणार आहेत. 1 इंटू 2 ते भेटणार आहे 2 इंटू dt डिवाइडेड बाय. आता हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहे ह्या 1 प्लस टी स्क्वेअर न अगोदर 5 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे प्लसच्या अगोदर एकदा मल्टिप्लाय करा आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे त्याला पण मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करा म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर याच्या मल्टिप्लाय मध्ये लिहा. सो 5
इंटू 1 प्लस टी स्क्वेअर हे ब्रॅकेटच्या मध्येच पाहिजे का तर 5 मल्टिप्लाय मध्ये प्लस 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस प्लसच्या नंतरचा हा पार्ट होता इथं लिहिला 1 प्लस टी स्क्वेअर न याला पण मल्टिप्लाय करायचं आहे सो इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे डिव्हिजन मधले 1 प्लस टी स्क्वेअर आणि मल्टिप्लाय मधले 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल झाले इक्वल टू हे 2 इंटू डी टी ॲज इट इज डिवाइडेड बाय. आता इथं काय करा 5 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि प्लस 4 न इथं राहिले 1 मी परत लिहितो ते 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4 इथे राहिलं फक्त 1 मायनस टी स्क्वेअर. नाव here हा 2 कॉन्स्टंट याला फक्त बाहेर काढा सो 2 इंटिग्रेशन ऑफ डी टी. आता 5 ने ह्या 1 प्लस टी स्क्वेअर मल्टिप्लाय करा म्हणजे 1 ला पण आणि टी स्क्वेअर ला पण 5 इंटू 1 ते येणार आहे 5 हे दोन्ही प्लस आहेत सो प्लस 5 टी स्क्वेअर. आता प्लस 4 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा हे 1 पण प्लस आहे 4 पण प्लस आहे तर मल्टिप्लाय मध्ये प्लस 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 राहणार आहे 4 इंटू 1 4 हे 4 प्लस आहे पण टी स्क्वेअर मायनस आहे प्लस मायनस बिकम मायनस सो मायनस 4 टी स्क्वेअर इक्वल टू हा 2 कॉन्स्टंट ॲज इट इज डी टी डिवाइडेड बाय. आता या ठिकाणी हे 2 नंबर आहेत 2 टी स्क्वेअर आहेत तर टी स्क्वेअरची ऍडिशन टी स्क्वेअर सोबत करा आणि नंबरची नंबर सोबत. या ठिकाणी प्लस 5 आहे या ठिकाणी मायनस 4 आहे तर प्लस 5 मायनस 4 जर काढलं तर ह्याचा आन्सर 1 येणार आहे. टी स्क्वेअरची ऍडिशन आहे सो टी स्क्वेअर. नंबरची ऍडिशन नंबर सोबत करा सो प्लस 9. आता हा प्रत्येक एक्झाम्पलचा शेवट जो आहे तो होणार आहे एकतर या ठिकाणी 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस मायनस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस मायनस एक्स स्क्वेअरचे फॉर्म्युले होते किंवा ते सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्मनं. आता थर्ड टर्मनं सॉल्व्ह कधी करायचं आणि त्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह कधी करायचं तर सांगतो मी. 1 डिवाइडेड बाय टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 1 डिवाइडेड बाय टी स्क्वेअर मायनस 16 हे दोन एक्झाम्पल आहेत. आता हा पहिला पार्ट जर बघितला तर या ठिकाणी टी स्क्वेअर पण यायला लागले आणि टी पण यायला लागले. टी म्हणजे टी चा पॉवर 1. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी फक्त टी स्क्वेअर प्रेझेंट आहे या ठिकाणी टी प्रेझेंट नाही नंबर प्रेझेंट आहे. जर टी स्क्वेअर आणि टी जर आले तर ते थर्ड टर्मनं सॉल्व्ह होणार आहे आणि टी स्क्वेअर प्लस मायनस फक्त नंबर आला किंवा नंबर प्लस मायनस टी स्क्वेअर आलं म्हणजे टी आलं नाही तर ते एक्स स्क्वेअर प्लस मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होणार आहे आणि टी स्क्वेअर आणि टी जर आलं तर मग ते थर्ड टर्मनं सॉल्व्ह होणार आहे. आता या ठिकाणी फक्त टी स्क्वेअर प्रेझेंट आहे मग या ठिकाणी मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो युजिंग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx फॉर्म्युला होता 1 बाय ए tan इनवर्स ऑफ x बाय a इक्वल टू हे 2 ॲज इट इज. जर मला हे जर फॉर्म्युला यूज करायचे असतील तर कंडिशन होती एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे प्लस 1 किंवा मायनस 1. या ठिकाणी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट अगोदर 1 आहे इथं पहिली कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. जर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट जर 1 नसेल तर अगोदर मी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आणला असता कॉमन काढून. या ठिकाणी आहे सो टी स्क्वेअर प्लस जो नंबर आहे त्याला स्क्वेअर मध्ये लिहा. या ठिकाणी नंबर माझ्याकडे 9 आहे मग 9 ला स्क्वेअर मध्ये लिहा तो आहे 3 चा स्क्वेअर इक्वल टू
फॉर्म्युला यूज करा. हे इंटिग्रेशन ह्या 2 ला मल्टिप्लाय मध्ये म्हणून 2 इंटू 1 डिवायडेड बाय ए. आता हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले तर x म्हणजे किती झालं तर ते झालं t आणि a म्हणजे किती झालं तर a झालं 3. 3 चा स्क्वेअर नाही. a म्हणजे जो बेस आहे दॅट इज द a. इथं बेस 3 आहे, पॉवर 2 नाही, पॉवर 2 घ्यायचा नाही. सो 1 बाय a 1 बाय 3 tan इनवर्स ऑफ x बाय a. तर x किती आहे तर t. सो t डिवायडेड बाय 3. 2 च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 2 इंटू 1 2 1 इंटू 3 3 tan इनवर्स ऑफ t म्हणजे किती तर मी पुट केलं होतं, t म्हणजे पुट केलं होतं tan x बाय 2 डिवायडेड बाय 3 प्लस c. Next one is 1 divided by 3 minus 2 sin x dx. So let I it is equal to ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, साइन असेल तर साइनचा फॉर्म्युला यूज करा, कॉस असेल तर कॉसचा फॉर्म्युला यूज करा आणि जर दोन्ही असतील तर दोघांचे फॉर्म्युले यूज करा. या ठिकाणी फक्त साइन एक्स यायला लागलंय तर साइन एक्स चा फॉर्म्युला यूज करा. सो युजिंग साइन एक्स इक्वल टू फॉर्म्युला होता 2 tan x बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3 मायनस 2. या ठिकाणी साइन एक्स आहे तर साइन एक्स किती आहे ब्रॅकेट 2 tan x बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 dx. स्टेप नंबर 2 सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. स्टेप नंबर 2 होती पुट tan x बाय 2 इक्वल टू t. dx प्रत्येक वेळेस किती भेटणार आहे तर 2 इंटू dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. याच्यामध्ये रिव्हर्स पुट करा. इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3 मायनस 2. ज्या ज्या ठिकाणी tan x बाय 2 आहे त्या त्या ठिकाणी लिहा 2. हे 2 ॲज इट इज. सो 2 tan x बाय 2 किती t डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर मीन्स t स्क्वेअर इंटू हे dx किती 2 इंटू dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. या ठिकाणी मायनस यायला लागलंय, या ठिकाणी प्लस यायला लागलंय. हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये. मग याला पण ब्रॅकेटच्या मध्ये लिहा आणि याला पण ब्रॅकेटच्या मध्ये लिहा. इक्वल टू 1 इंटू 2 सो 2 dt डिवायडेड बाय. आता 1 प्लस टी स्क्वेअर ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे 3 ला पण 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. सो 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर आणि मायनसच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला पण 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. आता एवढं कळेल. हे मायनस ॲज इट इज. हे 2 इंटू 2 ते भेटणार आहेत 4. सो 4 इंटू टी डिवायडेड बाय हे 1 प्लस टी स्क्वेअर. सो 1 प्लस टी स्क्वेअर. फक्त 2 इंटू 2 या ठिकाणी 4 लिहिलं. 1 प्लस टी स्क्वेअर न याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. हे डिव्हिजन मधले 1 प्लस टी स्क्वेअर
मल्टिप्लाय मधले 1 प्लस टी स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाले. हे 2 इंटू डी टी डिवायडेड बाय 3 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो 3 इंटू 1 3 3 इंटू टी स्क्वेअर हे दोन्ही प्लस आहेत. सो प्लस 3t स्क्वेअर मायनस 4t. हा 2 कॉन्स्टंट बाहेर काढा. 2 इंटू डी टी डिवायडेड बाय आता ह्याला मी फक्त रिअरेंज करणार आहे. अगोदर टी स्क्वेअर नंतर टी नंतर नंबर लिहिणार आहे. रिअरेंज करताना साइन चेंज करायचे नाहीत. हे 3t स्क्वेअर प्लस आहे. सो प्लस 3t स्क्वेअर. हे टी मायनस आहे मायनस 4t. त्याच्या अगोदर साइन काहीच नाही म्हणजे प्लस आहे. सो प्लस 3. आता हा जो पार्ट आहे या ठिकाणी टी स्क्वेअर पण आलंय आणि टी पण आलेला आहे. तर हा पार्ट सॉल्व होणार आहे थर्ड टर्मनं. इथं मला फॉर्म्युला यूज करता येत नाही. ह्याच्यानंतर हे सॉल्व करा थर्ड टर्मनं. थर्ड टर्मचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर ह्या अगोदर शिकवलेलं आहे मी. थर्ड टर्मचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. अगोदर ते थर्ड टर्मचे एक्झाम्पल बघा कसे सॉल्व करायचे आणि त्याच्यानंतर याला सॉल्व करा. हे एक पहिले एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व करून दाखवतो. मला थर्ड टर्म जर सॉल्व करायचं असेल हे डी टी ॲज इट इज तर पहिली कंडिशन होती थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा. पण थर्ड टर्म जर कॅल्क्युलेट करायची असेल तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता प्लस 1 मायनस 1 सुद्धा नाही. मग 1 कसा आणायचा. टी स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट इथून कॉमन काढा म्हणजे 3 ला कॉमन काढा. 3 जर कॉमन काढलं तर याला पण 3 ने डिवाइड करा याला पण 3 ने डिवाइड करा याला पण 3 ने डिवाइड करा. तर या ठिकाणी राहणार आहे टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आहे मायनस याला पण 3 ने डिवाइड करा. सो 4 डिवाइडेड बाय 3t प्लस त्याला जर 3 ने डिवाइड केलं तर ह्याचा आन्सर येणार आहे 1. हे 2. आता हे 3 या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणून बाहेर निघतंय कारण की हे कम्प्लीट डिनॉमिनेटरला आता मल्टिप्लाय मध्ये आलं. इथं कम्प्लीट डिनॉमिनेटरला ते मल्टिप्लाय मध्ये नव्हतं. सो dt डिवाइडेड बाय हे t स्क्वेअर मायनस 4/3t प्लस 1. आता थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा. सो थर्ड टर्म इक्वल टू फॉर्म्युला होता 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x होतं. आपलं इक्वेशन टी मध्ये आहे तर फॉर्म्युला होईल 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी. कोएफिशियंट ऑफ टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. थर्ड टर्म तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह भेटणार आहे कारण की या ठिकाणी स्क्वेअर आहे. हे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी आहे मायनस 4/3. सो मायनस 4/3 त्याचा स्क्वेअर इक्वल टू त्याला जर मी सॉल्व केलं तर या ठिकाणी हे येणार आहे 2 आणि इथे राहिलं ऍक्च्युली मायनस 2/3 राहायला लागलंय आणि मायनस 2/3 चा जर मी स्क्वेअर केला मायनस 2/3 त्याचा जर स्क्वेअर केला तर मायनस 2 चा स्क्वेअर भेटणार आहे 4 3 चा स्क्वेअर भेटणार आहे 9. सो 4/9 इक्वल टू हे 2/3 ॲज इट इज dt डिवाइडेड बाय जी थर्ड टर्म तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे ती एकदा ऍड करा एकदा मायनस करा. ह्या टी च्या नंतर करा. सो टी स्क्वेअर मायनस 4/3t थर्ड टर्म भेटल्या प्लस 4/9 लगेच मायनस करा. सो मायनस 4/9 प्लस 1 हे dt. ही थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा. एकदा ऍड करा एकदा मायनस करा पण नेहमी टी च्या नंतर करा आणि हे प्लस 1. थर्ड टर्मच्या एक्झाम्पलची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. अगोदर ते एक्झाम्पल बघा नंतर हा पार्ट समजेल. थर्ड टर्म
ऍड आणि मायनस केल्याच्या नंतर हे जे एक्झाम्पल आहे याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहा. परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी ज्या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केली इथून इथपर्यंत इक्वेशन घ्या, ह्याचं स्क्वेअर रूट घ्या, टीचं स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार आहे टीचं फक्त साईन घ्या, ह्याचं स्क्वेअर रूट घ्या, ह्या टीचं फक्त साईन घ्या मायनस, परत याचं स्क्वेअर रूट घ्या. 4चं स्क्वेअर रूट येणार आहे 2, 9चं स्क्वेअर रूट येणार आहे 3, त्याचा स्क्वेअर. आता हे दोन नंबर आहेत, नंबरची ॲडिशन नंबर सोबत करा. -4/9 + 1, ह्याच्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. त्याचं क्रॉस मल्टिप्लाय सॉल्व करा. -4 × 1 -4 प्लस 9 × 1 9, 9 × 1 9, -4 प्लस 9 जर काढलं तर त्याचा आन्सर येणार आहे +5 / 9. हा पार्ट सॉल्व केल्याच्या नंतर आन्सर मला +5/9 भेटलं, म्हणून +5/9. सगळ्यात शेवटी याला फॉर्म्युला यूज करा. इथं फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे मला? 1 / x² + a². So x² + a² dx 1/a tan inverse of x/a equal to हे 2/3 as it is dt. हा जर मला फॉर्म्युला यूज करायचा असेल तर x² चा कोएफिशियंट 1 पाहिजे होता, या ठिकाणी t आहे, कोएफिशियंट 1च आहे. सो t -2/3 त्याचा स्क्वेअर प्लस हा नंबर स्क्वेअर मध्ये लिहा, मग याला स्क्वेअर मध्ये लिहा. 5 ला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही, √5. 9 ला स्क्वेअर मध्ये लिहा, दॅट इज 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता फॉर्म्युला यूज करा. इक्वल टू हे 2/3 इंटू हा कॉन्स्टंट 1/a. हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले तर हा जो पार्ट आहे हा झाला x आणि हा जो पार्ट आहे हा झाला a. 1/a 1 / a. So 1 / a is √5 / 3. tan इनवर्स ऑफ x किती आहे? t -2/3 / √5/3 प्लस c. हे 3 या ठिकाणी कॅन्सल झाले. या ठिकाणी राहिलं किती? हे 2 × 1 2 √5 tan इनवर्स ॲज इट इज. t रिव्हर्स पुट करा तर t किती होतं? ते होतं tan x/2 -2/3 / √5/3 प्लस c. हे असं जरी ठेवलं तरी चालेल, किंवा जास्तीत जास्त न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर हे 3 कॅन्सल होते, किंवा ह्याला असंच राहू द्या. Next is 1 / 2 sin x प्लस 3 cos x dx. आता या ठिकाणी साइन पण आले आणि कॉस पण आले, तर दोघांचे फॉर्म्युले यूज करा. सो इट इज इक्वल टू 1 / हे 2 साइन आहे तर या ठिकाणी साइनचा फॉर्म्युला यूज करा, कॉस आलाय तर कॉसचा पण यूज करा. साइन फॉर्म्युला होता 2 tan x/2 / 1 प्लस tan स्क्वेअर x/2. हा झाला साइनचा फॉर्म्युला. प्लस 3 या ठिकाणी कॉस आले तर कॉसचा फॉर्म्युला यूज करा. 1 - tan स्क्वेअर x/2
डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 dx. सगळ्यांसाठी स्टेप सेम आहेत. साइन आहे तर साइनचा फॉर्म्युला यूज केला, कॉस आहे तर कॉसचा फॉर्म्युला यूज करा. स्टेप नंबर 1 झाली. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, पुट टॅन एक्स बाय 2 इक्वल टू टी. सगळ्यांसाठी सेम आहे. तर dx प्रत्येक वेळेस किती भेटणार आहे, तर 2 इंटू डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सगळ्यांसाठी स्टेप नंबर 2 सेम असणार आहे. त्याच्यामध्ये रिव्हर्स पुट करा. इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय एवढं कळेल. हे 2 इंटू 2 हे 4 होणार आहे. सो 4 2 इंटू 2 फक्त मी 4 लिहिलं. आता टॅन एक्स बाय 2 किती, तर टी. सो 4t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 3 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. फक्त टॅन एक्स बाय 2 इक्वल टू टी पुट केला. आता हे dx आहे तर dx किती आहे, तर ते प्रत्येक वेळेस भेटणार आहे 2 इंटू डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. इथं प्लस आहे, हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आहेत. याला पण ब्रॅकेटच्या मध्ये लिहा आणि याला पण ब्रॅकेटच्या मध्ये लिहा. इक्वल टू हे न्यूमरेटर येणार आहे 1 इंटू 2 डी टी. तर डिनोमिनेटर मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर न याला पण मल्टिप्लाय करायचंय, याला पण मल्टिप्लाय करायचंय. जर 1 प्लस टी स्क्वेअर ने जर याला मल्टिप्लाय केलं तर हे डिव्हिजन मधले आणि ते मल्टिप्लाय मध्ये येणारे कॅन्सल होऊन जाणार आहेत. इथे राहणार आहे फक्त 4t प्लस हे 3. आता याला जर 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर हे डिव्हिजन मधले 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे इथं मल्टिप्लाय मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर येणार आहेत, ते कॅन्सल होऊन जाणार आहेत. तर इथे येणार आहे, इथे राहणार आहे फक्त 1 मायनस टी स्क्वेअर. हा 2 कॉन्स्टंट बाहेर काढा. 2 डी टी हे 4t प्लस 3 ने हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 1 ला पण मायनस टी स्क्वेअर ला पण. सो प्लस 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 3 इंटू 1 3 प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस बिकम मायनस 3t स्क्वेअर इक्वल टू 2. आता या ठिकाणी टी स्क्वेअर पण यायला लागलंय, टी पण यायला लागलंय. तर हे सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्म न. तर थर्ड टर्म साठी कंडिशन होती टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. ह्याला फक्त रिअरेंज करून लिहायला लागलोय. अगोदर टी स्क्वेअर सो मायनस 3t स्क्वेअर नंतर टी प्लस आहे ते प्लस 4t देन प्लस 3. आता हे सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्म न. थर्ड टर्म साठी कंडिशन होती टी स्क्वेअरचा कोएफिशियंट कंपल्सरी प्लस 1 पाहिजे होता. या ठिकाणी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट यायला लागला मायनस 3. प्लस 1 आणण्यासाठी कंप्लीट डिनोमिनेटर मधून टी स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट विथ साइन कॉमन काढा. विथ साइन म्हणजे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मायनस 3 आहे, तर कंप्लीट डिनोमिनेटर मधून मायनस 3 कॉमन काढा. सो डी टी मायनस 3 कॉमन काढायला लागलात, ह्याचा अर्थ असा आहे याला पण मायनस 3 न डिवाइड करा, याला पण मायनस 3 न डिवाइड करा आणि याला पण मायनस 3 न डिवाइड करा. आता याला जर मी मायनस 3 न डिवाइड केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाणार आहे. या ठिकाणी राहणार आहे फक्त टी स्क्वेअर. याला जर मायनस 3 न डिवाइड केलं तर प्लस मायनस बिकम मायनस 4/3t. याला मायनस 3 न डिवाइड करा, प्लस मायनस बिकम मायनस 1. हे 2 ॲज इट इज. आता या ठिकाणी हा मायनस 3 कॉन्स्टंट आहे, कंप्लीट डिनोमिनेटरला मल्टिप्लाय मध्ये
ह्याला -3 ला बाहेर काढा डिव्हिजन मध्ये. सो 2 डिवायडेड बाय -3 dt डिवायडेड बाय t स्क्वेअर -4/3 t -1. नाउ कॅल्क्युलेट थर्ड टर्म. ऍड अँड मायनस करा, t च्या नंतर करा, त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहा आणि सगळ्यात शेवटी फॉर्म्युला अप्लाय करा, त्याच्यानंतर येईल. थँक्यू.